आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। सांडगेवाडीत पंचायत राजचा जागर। अभिनेता संदीप पाठक आणि शिवाली परब यांनी केले ग्राम समृद्धीबाबत मार्गदर्शन। सांडगेवाडी तालुका पलूस येथे पंचायत राज अभियानांतर्गत एका भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या अभियानाचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब यांची उपस्थिती। हे दोन्ही कलाकार या अभियानासाठी थेट रस्त्यावर उतरल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। पंचायत राज व्यवस्था अधिक बळकट करणे आणि ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या हक्काची व सरकारी योजनांची माहिती करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। सांडगेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होतं। कार्यक्रमादरम्यान संदीप पाठक आणि शिवाली परब यांनी केवळ उपस्थितीच लावली नाही तर पथनाट्य आणि संवादाच्या माध्यमातून ग्रामस्थांचे प्रबोधन केलं। संदीप पाठक यांनी आपल्या खास शैलीत लोकशाही आणि ग्रामविकासात ग्रामसभेचे महत्त्व पटवून दिले, तर शिवाली परब हिने महिलांच्या सहभागावर भर दिला। आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी सांडगेवाडीसह परिसरातील गावातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। विशेषतः तरुणाई आणि महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय होता। गावात जाऊन त्यांना सांगणं की या योजनेअंतर्गत काय होतं, तर महिला सक्षमीकरण होतं, म्हणजेच काय तर महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिले जातात। तर तुमचं काम काय आहे, ग्रामसभेकडे यायचं, ग्रामपंचायतीत यायचं, त्यांना सांगायचं ही योजना आहे, या योजनेअंतर्गत आम्हाला या फॅसिलिटीज मिळणार आहेत, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा आणि त्या संपूर्ण फॅसिलिटीजचा वापर आपण करून घ्यायचा आहे, हे तुमचं काम आहे। तर ते नक्की पार पाडा आणि माझ्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत तुम्हा सगळ्यांना की ही 5 कोटीची अमाऊंट आहे ही आपल्या गावात यावी आणि असंच तुमचं सुंदर स्वच्छ गाव नेहमी बहरत राहावं। धन्यवाद। मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाच्या मार्फत माणूस म्हणून सुद्धा शोष खड्ड्याप्रमाणेच विचार केला पाहिजे की जरी कुठलाही विचार जो समाजाला बिघडवणारा आहे तो आपल्या डोक्यात आला तर शोष खड्ड्यासारखा त्याचा निचरा झाला पाहिजे आणि ते पाणी जमिनीत मुरलं पाहिजे आणि पाण्याची पातळी वाढली पाहिजे। तशीच आपल्या माणुसकीची, माणूसपणाची पातळी वाढली पाहिजे आणि कचऱ्याचा निचरा आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपला गाव समृद्ध होणार नाही। आणि या योजनेअंतर्गत आपल्याला आपल्या गावाला पुढे न्यायचं आहे, पहिला क्रमांक पटवायचा आहे, कारण जेव्हा स्पर्धा लागते ना तेव्हा माणूस कंबर कसून कामाला लागतो। शासनाचे धन्यवाद की त्यांनी ही स्पर्धा घेतली, थोडा पैसा खर्च झाला तुमचा, पण स्पर्धेशिवाय माणूस कंबर कसत नाही। तर या स्पर्धेमध्ये कंबर कसून उतरा, देवाचं नाव घ्या, तुळजाभवानी आई तुळजाभवानीचं नाव घ्या आणि कामाला लागा आणि आपलं जे सांडगेवाडी आहे ते पहिल्या क्रमांकात आलं पाहिजे याची आपण सगळ्यांनी मेहनत घेऊया।